स्वराज्यात परत येतात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिले की मी आपल्या सेवेसी कायम तत्पर राहील. माझा मुलगा संभाजी आपल्याकडे बादशाही नोकरी करेल. मी तुम्हाला खरं तर न सांगताच आग्र्याहून निघून आलो. माझ्या ताब्यातील सर्व किल्ले आणि संपत्ती ही तुमच्या सेवेत नेहमी राहील. वास्तविक औरंगजेब क्षमा करायला मात्र तयार नव्हता. मात्र औरंगजेबाने विचार केला की पक्षी पिंजरा मोडून गेलाच आहे तर तह मान्य करण्यास काय हरकत, म्हणून औरंगजेबाने तहास मान्यता दिली. परत आल्यानंतर शिवरायांनी आपल्या व शत्रूच्या राज्याचा नीट आणि बारकाईने विचार केला. सततच्या स्वारीमुळे स्वराज्यातील प्रत्येकाला प्रचंड नुकसान आणि कष्ट सहन करावे लागले होते आणि ही परिस्थिती सुधारली नाही तर प्रजा सुखी होणार नाही. राज्य करणे म्हणजे संसार करणे. घरातल्या कर्त्या पुरुषाने घरात सुख, शांती आणि समृद्धी आणली तर त्याला आदर्श पुरुष म्हणतात. त्याचप्रमाणे एखाद्या राजाने जर का त्याच्या राज्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी आणली तरच त्या राजाला आदर्श राजा म्हणतात. म्हणून शिवाजी महाराजांनी विवेक बुद्धीने विचार केला की आता स्वराज्याची घडी नीट बसवूया. त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याला रिस्ट्रक्चर करायला सुरुवात केली. या 4 वर्षाच्या कालावधीत शिवाजी महाराजांनी स्वराज्यात काय रिस्ट्रक्चर केलं हे तुम्हाला पिन कमेंट मध्ये बघायला मिळेल. स्वराज्याची घडी नीट बसवल्यानंतर 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध रणशिंग फुंकले. 4 फेब्रुवारी 1670 ला नरवीर तानाजीने कोंडाणा घेऊन मुघलांच्या शवपेटीला खिळा ठोकला आणि ही लढाई पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही न थांबता जोपर्यंत मराठे दिल्ली काबीज करत नाही तोपर्यंत चालली. आणि हे निर्विवाद यश केवळ आणि केवळ त्या 4 वर्षात घेतलेल्या माघारीमुळे आणि कारभारात केलेल्या सुव्यवस्थेमुळे झाले. एखादे पाऊल उचलण्यापूर्वी त्याविषयीची डीप थिंकिंग आणि लॉंग टर्म ऍस्पेक्टचा विचार हे शिवरायांकडून आपण समजून घेतले पाहिजे. नमो छत्रपती.